ख्रिस्तामधील सर्व प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सुप्रभात. आजचा दिवस 14 जुलै, मंगळवार. अग्नीने प्रज्वलित झालेले जीवन. जेथे लाकूड नसते तेथे अग्नी विझतो आणि जेथे चुगली करणारा नसतो तेथे भांडण थांबते. चुगली करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पदार्थांसारखे असतात आणि ते अंतःकरणात खोलवर जातात. नीतिसूत्रे 26:20-22. अग्नी सत्य जळत राहण्यासाठी त्यात सत्य लाकूड टाकावे लागते. त्याचप्रमाणे जर देवाच्या प्रेमाचा अग्नी तुमच्या हृदयात सत्य जळत राहावा असे वाटत असेल तर तुम्ही सत्य इतरांना ख्रिस्ताविषयी सांगितले पाहिजे. प्रभू म्हणतो, पहा, मी माझे शब्द तुझ्या मुखात अग्नी करीन आणि हे लोक लाकूड होतील आणि तो त्यांना भस्म करील. यिर्मया 5:14. जेव्हा एलियाला स्वर्गातून अग्नी यावा अशी इच्छा झाली तेव्हा त्याने सर्व लोकांना कर्मेल पर्वतावर एकत्र केले. त्याने त्यांना हाक मारली, माझ्याजवळ या, आणि सर्व लोक त्याच्याजवळ आले. 1 राजे संध्याकाळी 6. मग एलियाने लाकूड मांडले, बैलाचे तुकडे केले, ते वेदीवर ठेवले आणि प्रार्थना केली. शास्त्र सांगते, तेव्हा प्रभूचा अग्नी खाली आला आणि त्याने होंबली, लाकूड, दगड आणि धूळ भस्म केली आणि खंदकातील पाणीही चाटून टाकले. 1 राजे संध्याकाळी 6:38. आजही प्रभू आपला अग्नी पाठवू इच्छितो. तो तुमच्या हृदयात आणि आपल्या लोकांमध्ये स्वर्गीय अग्नी ओतण्याची इच्छा करतो, जेणेकरून पुन्हा एकदा सिद्ध होईल की तोच एकमेव देव आहे. तो आपल्या लेकरांना पवित्र आत्म्याच्या अग्नीने बाप्तिस्मा देऊ इच्छितो. याहून अधिक, तो त्या अग्नीला सत्य जळत ठेवण्याची इच्छा करतो. मी पृथ्वीवर अग्नी पाठवण्यासाठी आलो आहे आणि तो आधीच पेटला असता तर किती बरे झाले असते अशी माझी इच्छा आहे. लूक 12:49. पेत्र एकदा कर्नेल्याच्या घरात उभा राहून सुवार्ता सांगत होता. अनेक परराष्ट्रीय लोक तेथे जमले होते, जणू अग्नीसाठी तयार केलेले लाकूडच होते. पेत्राने देवाचे जिवंत आणि जीवन देणारे वचन सांगितले तेव्हा आत्म्याचा अग्नी लोकांमध्ये प्रज्वलित झाला. पेत्र हे शब्द बोलत असतानाच पवित्र आत्मा वचन ऐकणाऱ्या सर्वांवर उतरला. प्रेषितांची कृत्ये 10:44. हा अग्नीच्या अभिषेकाचा काळ आहे. हा असा काळ आहे जेव्हा प्रभू सर्व देहांवर आपला आत्मा ओतत आहे. त्याच्या अग्नीचे आणि अभिषेकाचे प्रमाण राष्ट्रांमध्ये वाढत आहे. परंतु 2 गोष्टी आवश्यक आहेत. पहिली, अग्नी पडला पाहिजे. दुसरी, एकदा अग्नी पडला की तो सतत जळत राहिला पाहिजे. वेदीविषयी देवाने आज्ञा दिली. वेदीवर अग्नी नेहमी जळत राहील, तो कधीही विझू नये. लेवीय 6:13. याजकाने दर सकाळी त्यावर नवीन लाकूड ठेवायचे होते. त्याचप्रमाणे आपणही प्रार्थना, आराधना, देवाच्या वचनावर चिंतन आणि विश्वासू साक्षीद्वारे आध्यात्मिक अग्नीला दररोज पोषण दिले पाहिजे. देवाच्या लेकरांनो, जो स्वतः भस्म करणारा अग्नी आहे त्या प्रभूसमोर दररोज या अपेक्षेने त्याच्यासमोर उभे राहा. तोच तुम्हाला प्रकाशमान करणारा, पवित्र आत्म्याच्या अग्नीने भरून टाकणारा आणि आपल्या सेवकांना अग्नीच्या ज्वाळांसारखे बनवण्याचे वचन देणारा आहे. तुम्ही त्याची वाट पाहत असताना त्याच्यावर असलेला अग्नी नक्कीच तुमच्यावर येईल. पुढील चिंतनासाठी वचन. मी शांत राहिलो, चांगल्या गोष्टींपासूनही मी मौन धरले, तेव्हा माझे दुःख वाढले. माझे हृदय माझ्यात तापले. मी विचार करत असताना अग्नी पेटला आणि मग मी माझ्या जिभेने बोललो. स्तोत्र 39:2-3. आजचे बायबल वाचन. सकाळ, स्तोत्रे 10:11-12. संध्याकाळ, प्रेषितांची कृत्ये 19:1-20.